बातमी आहे सर्वसामान्यांसाठी मोठी आणि आनंदाची, कारण की आता तुमचा ईएमआय कमी होणार आहे। रिझर्व्ह बँकेनं रेपो दरासंदर्भात मोठी घोषणा केलेली आहे। पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपो दर 0.25% म्हणजेच 25 बेसिस पॉइंट्सनं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तब्बल 5 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आरबीआय कडनं व्याजदरामध्ये कपात करण्यात आली आहे। केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर अगदी आठवडाभरातच आरबीआयनं व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केलाय। त्यामुळे आता करदाते आणि कर्जदारांना डबल लाभ मिळणार आहे। दरम्यान तुमचा ईएमआय आता किती कमी होणार आहे तेही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर 20 वर्षांसाठी 20 लाख रुपये कर्ज असल्यास पूर्वीचा व्याजदर होता 8.50%, ईएमआय होता 17,000च्या आसपास। नवा व्याजदर असेल 8.25% आणि ईएमआय असेल 17,041 रुपये। 20 वर्षांसाठी 25 लाखांचं कर्ज, पूर्वीचा व्याजदर 8.75%, ईएमआय 21,696। नवा व्याजदर असेल 8.50% आणि नवा ईएमआय 20,093 रुपये। 30 लाखाचं कर्ज 20 वर्षांसाठी असल्यास व्याजदर होता 8.50%, ईएमआय 26,035। नवा व्याजदर 8.25% आणि नवा ईएमआय 25,562। 50 लाखांचं कर्ज जर 20 वर्षांसाठी असेल, व्याजदर होता 8.5%, ईएमआय 43,391। नवा व्याजदर 8.25% आणि नवा ईएमआय 42,603 रुपये। 1 कोटीचं कर्ज असेल 20 वर्षांसाठी, तर व्याजदर होता 8.75%, ईएमआय होता 88,000च्या आसपास। तर नवा व्याजदर असेल 8.50% आणि नवा ईएमआय 86,000च्या आसपास असेल। आता बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची, कारण की परीक्षेत कॉपी करताना तुम्ही जर आढळलात तर तुमच्यावर आता फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा मोठा निर्णय घेतलाय। 10वी-12वी परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर थेट दखलपात्र आणि अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावींनी दिली आहे। 1982च्या कॉपी विरुद्ध कायद्यानुसार विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात सुपरफास्ट आढावा। राज्यामध्ये पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा चर्चा आहे। ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी 6 खासदार आवश्यक होते। आता ठाकरेंच्या 6 खासदारांचं मन वळवण्यात शिंदेंना यश आलंय का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। आता जे मुरुम आहे, जे डोंगर आहेत, ते ज्या पद्धतीने पोखरून केले त्याच्यामुळे प्रदूषण तर होणारच आहे आणि पर्यावरणाचा फार मोठा ऱ्हास झालाय। त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट मी त्यांना मागितलेला आहे आणि अशा प्रकारचं कुठेही दिसलं तर त्याच्यावर कारवाई करा। त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेण्यासाठी अजिबात मागे पुढे बघायची गरज नाही, असं मी त्यांना सांगितलेलं आहे। याच्या पलीकडे कुठलेही प्रश्न मला विचारायचं नाही। पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलं तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खड्ड्यात घालणार। तर पंकजा मुंडे बोलत होते। यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे। बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात। ऑपरेशन टायगरवरनं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधलाय। शिंदे गट हा भाजपाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे, तो कधीही कापून टाकला जाईल असा घणाघात खासदार संजय राऊतांनी केलाय। ऑपरेशन टायगरवरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये चांगलीच जुंपलेली आहे। शिंदे गट हा भाजपाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स, संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाने खासदार नरेश म्हस्केंनी उत्तर दिले। ठाकरे गट काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध आहे, असा पलटवार खासदार नरेश म्हस्केंनी केलाय। ठाकरे गटाचे 2 ते 3 खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलाय। खासदार संजय राऊतही शिंदे गटात येणार असंही त्यांनी म्हटलंय। ऑपरेशन टायगरची चर्चा ठाकरे गटाच्या खासदारांनी फेटाळून लावलेली आहे। दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सर्व खासदारांनी एकजुटीचा नारा दिलाय। आमची वज्रमूठ आहे, 100% आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत, असं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय। बीडच्या बातम्या रोखण्यासाठी पुढ्या सोडल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 58 दिवस पूर्ण झालेले. त्याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्याच्या भेटीला पोहोचलेत. धनंजय देशमुख सीआयडी अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेणार आहे. याआधी देशमुख यांनी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे, भाजप आमदार सुरेश धस यांची भेट घेतली आहे. आका आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे. अजूनही आकाच्या गँगचा माज संपलेला नाही, त्यामुळे अशोक मोहिते प्रकरणामध्ये कलम 326 ऐवजी 109 करावं असंही सुरेश धस म्हणाले. वैजनाथ बांगरला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देणाऱ्या फरार कृष्णा आंधळेच्या दोन्ही मित्रांना बीड पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली होती. यातील आरोपी अभिषेक सानाफा अल्पवयीन आहे, त्यामुळे त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले. करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराडने मारहाण केल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलाय. तर धनंजय मुंडेंचे अनेक आका आहेत असंही करुणा मुंडे म्हणालेत. तर मी तोंड उघडलं तर पंकजा मुंडेंना राजीनामा द्यावा लागू शकतो. एकोणतीस डिसेंबर रोजी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल सापडले होते आणि त्याचा डेटा रिकव्हर करण्यात आलेला होता. आज 58 दिवस पूर्ण झाले, मात्र डेटा काही रिकव्हर झालेला नाहीये. तर तपास यंत्रणा अजून किती वेळ काढणार आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय. अखेर ज्याची भीती होती तेच घडलेले. मुंबईमध्ये जीबीएसचा शिरकाव झालाय. अंधेरी पूर्वेतील एका पुरुषाला जीबीएसची लागण झाली. जीबीएसची लागण झालेल्या या रुग्णावर सध्या 7 हिल्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यात जीबीएसमुळे 63 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला. आतापर्यंत जीबीएसमुळे 6 जणांचा मृत्यू झाला असून पुण्यामध्ये जीबीएसच्या रुग्णसंख्या आता 173 वर पोहोचली. 55 रुग्णांवर आयसीयूतून उपचार सुरू आहेत. यातील 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागातही जीबीएस या दुर्मिळ आजाराचे रुग्ण सापडल्याचे प्रकार सुरूच आहेत. जीबीएस आजाराने नंदुरबारमध्ये शिरकाव केलाय. 2 रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. सध्या जिल्ह्यामध्ये एका 11 वर्षीय मुलगीचा पॉझिटिव्ह अहवाल आलेला आहे. जीबीएसवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवलं असून पुण्यामध्ये पेशंटचं प्रमाण एकदम वाढल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिलेली आहे. हॉटेल आणि पोल्ट्रीच्या पाण्याची तपासणी करण्यात आल्याचंही आंबेडकर म्हणाले. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये जीबीएस संदर्भात बैठक संपन्न झाली. जीबीएसच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. महापालिकेकडून 2 कर्मचाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. तर अहिल्यानगरमध्ये जीबीएसचे 4 संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिका आता अलर्ट झालेली आहे. आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान आता साळवींचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरलाय. कोकणामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि 10 तारखेला साळवी शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या राजकीय बातमीनंतर वळूयात इतर महत्त्वाच्या बातम्यांकडे. बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयातील सुनावणी सुरूच राहणार आहे. अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना कोर्टामध्ये हजर राहण्याची गरज नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार आहे. नवी मुंबईमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं मोठी कारवाई केलेली. या कारवाईमध्ये तब्बल 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत. सुमारे 12 किलो उच्च प्रतीचं कोकेन आणि 5 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आलाय. 4घांना एनसीबीनं अटक केली आहे.
भांडूपच्या लेक रोड परिसरामध्ये एका भरधाव टेम्पोनं एका दुचाकीस्वाराला आणि फेरीवाराला उडवलेलं आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये दुचाकीस्वार आणि फेरीवाला दोघेही गंभीर जखमी झालेत, तर अपघातानंतर पळून जाणाऱ्या टेम्पो चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. बदलापुरातील खासगी शाळेमध्ये विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडलेला आहे. शाळेतील शिक्षकच विद्यार्थिनीचा 3 वर्षापासून विनयभंग करत होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलंय. ही विद्यार्थिनी इयत्ता 7वीत शिकते. कळंबोलीच्या अंगणवाडीतील शालेय पोषण आहारामध्ये अळ्या आढळलेल्या आहेत. रव्याच्या उपीटमध्ये अळ्या सापडल्या असून बालकांच्या आहारातील अळ्या पालकांच्या निदर्शनास आल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पालकांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता चौकशीचे आदेश देण्यात आले. 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कॉपी केल्यास आता फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतलाय. बोर्डाचे निर्णय न पाळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये आंबेडकरी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळेस बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाची मागणी करण्यात आली. यावेळेस राज्यातील विविध आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पुण्यातील चांदणी चौकामध्ये महानगरपालिका छत्रपती शिवरायांचा भव्य 60 फुटी पुतळा उभारणार आहे. राष्ट्रीय महामार्गालगत हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प देखील उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महानगरपालिका 7,60,00,000 खर्च करणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये 32,000 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने यावर्षी पंतप्रधान आवास योजनेसाठी पुणे जिल्ह्याला 38,827 घरकुल उद्दिष्ट बांधण्याचं दिलेलं आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू नागरिकांना पक्क घर मिळण्यासाठी घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत. पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा बायपासला लक्झरी बस आणि भीषण कंटेनरमध्ये अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये बसमधील 40 ते 50 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पुण्याकडे जात असलेल्या बसने पुढे चाललेल्या कंटेनरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. मोबाईलवर आलेल्या पीएम किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झालेत. या लिंकच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून हॅकरने शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब केलेत. एका शेतकऱ्याच्या अकाउंटमधून 2 लाख रुपये गायब झालेत. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. नाशिकच्या रामकुंडावरील प्राचीन गोदावरी मंदिरामध्ये आज गंगा गोदावरी जन्मोत्सव साजरा केला जातोय. पुरोहित संघाच्या वतीने वेद मंत्रांच्या घोषामध्ये जन्म सोहळा सुरू आहे. दुपारी 12 वाजता गंगा गोदावरी मंदिर समोरील पडदा उघडून गोदावरी जन्मोत्सवाची घंटा नाद केला जाणार आहे. नाशिकच्या दिंडोरी रोडवरील नामवंत बिल्डरच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार आणि दगडफेक झाली. 2 अज्ञातांनी घरावर गोळीबार करून पळ काढला, तर 2 दिवसांपूर्वीच घरासमोर उभ्या असलेल्या 4 चाकीचीही तोडफोड झालेली आहे. नाशिकच्या वडाळा परिसरामध्ये 4 चाकी वाहनातून गावठी कट्टा, कोयते आणि चॉपर घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शहरातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. नाशिकमध्ये 4 चाकी वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने एका 5 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हॉटेल एक्सप्रेस इनच्या प्रांगणात घडली. ध्रुव राजपूत असं अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचं नाव आहे.
बीडच्या सांगवी गावाजवळ टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर 3 जण जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी जात असलेल्या वाहनाचा अपघात झाला. धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला. या मयत व्यक्तीकडनं चाकू आणि चोरीसाठी लागणारे साहित्य सापडले. चोरी करून दुचाकीने पळ काढताना दुचाकीवरून पडून मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे. या मयत व्यक्तीचं वय 30 ते 35 वर्ष असून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. बीडमध्ये दाऊदपूर ग्रामस्थांचं परळी पॉवर स्टेशन बाहेर बेमुदत उपोषण सुरू आहे. पॉड ॲश टेंडर प्रक्रिया रद्द करावी, गावासाठी CNR निधी उपलब्ध व्हावा अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले. उपोषणादरम्यान दोघांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जालन्यात घनसावंगीमध्ये वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी दगडफेक आणि मारहाण केलेली आहे. या दगडफेकीमध्ये एका मंडळ अधिकाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या अंबडमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अरे शिंदे साहेबाला बघा. अमरावतीत 22,472 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात. यातील 14 बहिणींनी स्वतःहून लाभ नाकारलाय. दरम्यान प्रति फॉर्म 50 रुपये पैसे न मिळाल्याने त्यांनी लाडकी बहिणीच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला. यवतमाळमध्ये भाजी विक्रेता संघटनेने धरणे आंदोलन सुरू केलेले. मुख्य रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांमुळे वाहनधारकांना अडचण होते, त्यामुळे त्यांनी आठवडी बाजारात स्थलांतरित केलेले. त्यामुळे भाजी विक्रेत्यांचा धंदा होत नाहीये. त्यामुळे आता प्रशासनाने परत 30 जागा द्यावी अशी मागणी करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखं नागपूरकरांना आजपासून पाहता येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नागपुरात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून त्यामध्ये ऐतिहासिक वाघनखे लोकांच्या अवलोकनासाठी ठेवली जाणार आहेत. अमोल मिटकरी दुचाकीवरून निवारा केंद्रात पोहोचले. यावेळेस केंद्राच्या संचालकांची चांगलीच धावपळ उडाली. अनेक ज्येष्ठ नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत, वेळेवर जेवण औषधे मिळत नाहीत. याशिवाय महिन्याकाठी मिळणारं 2,000 रुपयांचं मानधन देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचं समोर आलंय. बुलढाणा जिल्ह्यातील टोणकी गावामध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. चिमुकलीला जवळपास 15 ते 17 टाके पडले असून त्याची प्रकृती नाजूक आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी मध्य प्रदेशातील सुनील निगवाले या आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. नागपूर मनपाच्या उपद्रव शोध पथकाकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळेस 44,404 लोकांकडून 5,30,02,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. शहरामध्ये स्वच्छता राखण्यासाठी उपद्रव पथक नेमण्यात आलं असून ते पालिकेच्या 10 सुद्धा झोनमध्ये तैनात करण्यात आले. सोलापुरात शिक्षणाधिकाऱ्यांच्या सहीसाठी 20,000ची लाच लिपिकानं घेतलेली आहे. लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये तो अडकला. घनश्याम अंकुश मस्के असं या कर्मचाऱ्याचं नाव असून मस्केवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. सांगलीमध्ये रमाई आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. जवळपास 35 ते 40 मंडळांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला. यावेळेस पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. आज भव्य दिव्य अशा पद्धतीच्या मिरवणुका ज्या आहेत त्या निघत असताना चित्र पाहायला मिळते. आपण सध्या
सोलापुरात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2 साथीदारांसह अटक केली आहे. त्याच्याकडील 4 देशी बनावटीचे पिस्टल आणि 24 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत. अतिक्रमण विभागाकडून सोलापुरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर शहरामध्ये अतिक्रमणाच्या तक्रारी वाढल्याने महापालिका अतिक्रमण विभाग आणि वाहतूक शाखेअंतर्गत अतिक्रमण हटवण्यास आलेले आहे. बेगमपेठ बाजार, विजापूर वेस या परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. सांगलीच्या पोखरणीमध्ये उसाच्या शेतामध्ये 2 बिबटे बिनधास्त खेळताना शेतकऱ्यांना दिसले. शेतकऱ्यांमध्ये दहशत तर पसरली होती. मात्र या बिबट्यांचे मोजमस्ती करतानाचे शेतकऱ्यांनी व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले. वन विभागाने या बिबट्यांना जेरबंद करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. बारकाई विहीर होई. गुजरातमधून महाराष्ट्रात अवैधरित्या वाहतूक होणारा खैर अछाड वनविभाग आणि कासा वनविभागाने जप्त केलेला आहे. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 20 लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून ट्रक चालकाला अटक केलेली आहे. अंबरनाथमध्ये पालिकेच्या शौचालयाच्या पाडकामध्ये ठेकेदारानं निष्काळजीपणा केल्यामुळे शेजारील ट्युशनच्या काचा आणि पत्रे फुटल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय. उल्हासनगरात वाहतूक पोलिसांनी एकाच नंबरच्या 2 रिक्षा पकडलेल्या. त्यातला एक नंबर ओरिजिनल तर दुसरा डुप्लिकेट आहे. आपल्याला दंड होऊ नये म्हणून डुप्लिकेट नंबर लावल्याची कबुली खोटा नंबर लावणाऱ्या रिक्षा चालकाने दिलेली आहे. डुप्लिकेट नंबरची रिक्षा ताब्यात घेऊन कारवाई सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गाच्या चौपटीकरणासाठी काम करणाऱ्या ठेकेदारानं कंपन्यांच्या उत्खननाची रॉयल्टी थकवलेली आहे. जवळपास 4 कंपन्यांनी 9.5 कोटींची रॉयल्टी थकवली आहे. तसंच प्रशासनानं त्यांना 31 मार्चपर्यंत रॉयल्टी भरण्यासंदर्भात नोटीस बजावली. पालघर इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीची नेहमीचीच समस्या झालेली आहे. काँक्रिटीकरणाच्या कामामुळे रोजच्या वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त झालेत. मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं याकडे दुर्लक्ष होतंय. सातपुड्यातील 10वी नापास आदिवासी तरुणाची कविता आता पदवीच्या अभ्यासक्रमात असणार आहे. आदिवासी कवी संतोष पावरा यांची 2017 साली प्रकाशित झालेल्या ढोल या पुस्तकातील कविता आता कवयित्री चौधरी विद्यापीठाच्या FYBAच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. कवितेचे शीर्षक कुपोषण. जळगावच्या चाळीसगावमध्ये नागद रोड परिसरामध्ये 4 घरांना आग लागली. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. संपूर्ण घर जळून खाक झाल्याने नागरिकांना अश्रू अनावर झाले. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. जळगाव शहरामध्ये एका दुचाकी चोराला पोलिसांनी अटक केलेली. यावेळेस त्याच्याकडनं 15 दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या. या दुचाकी त्यानं जळगावसह जिल्हा पेठ, रामानंद नगर, MIDC आणि धुळे या परिसरातून चोरल्याचं समोर आलेलं आहे. धुळ्यातील साक्री तालुक्यामध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला होता. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलेले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला.
अहिल्यानगर शहरातील एकविरा चौकामध्ये स्कॉर्पिओ गाडीला आग लागली। यावेळेस चालकाने गाडीतून बाहेर उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचलेत, मात्र संपूर्ण स्कॉर्पिओ गाडी जळून खाक झाली आहे। तसंच या गाडीला आग लागल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून। एकनाथ शिंदेंनी कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्याची शिंग वर्षा निवासस्थानी पुरल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला होता। याला आता शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे। आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांचे हे सांगतायत। आता ही चर्चा आहे। जे एकनाथ शिंदेना सारखं डिवसलं जातं की कामाख्या देवीला गेले, रेड्याची शिंगा आणली, तिकडे पुरून ठेवली, अंधश्रद्धा आहे। तर कामाख्या देवीचं संस्थान हे देशातल्या अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आहे। तिथल्या आमदार मंत्र्यांनी सांगितलं की देवीचं संस्थान खूप छान आहे, आपण जाऊन म्हणून आम्ही सगळे लोक गेलो आणि म्हणून तिकडनं शिंगा आणली। आता एक शिंग तर मी आणून ठेवलं आहे, पण ते आता राऊताच्या तोंडात कधी खुपसायचं त्याची वाट पाहतोय मी।